मी ही लिपस्टिक ना लिटरली फोमोमध्ये परचेस केली आहे बिकॉज माझ्या इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती सगळीकडे ही लिपस्टिक खूप जास्त ट्रेंडिंग होती आणि मला नायकावरती ब्लिंकिटवरती कुठेच ही लिपस्टिक मिळत नव्हती, सगळीकडे आउट ऑफ स्टॉक होती. बट फायनली ही रिस्टॉक झाली आणि मला ब्लिंकिटवरती मिळाली आहे. And probably I'll be the last person on this planet who will be trying out this one. But yes, मला खूप टाइमपासून ट्राय करायची होती तो. So yes, let's review together. ही आहे मार्सची मूज मॅट लिपस्टिक अँड इट रिटेल्स फॉर 299 रुपीज, बट मला अप्रॉक्स 280ला मिळाले ब्लिंकिटवरती. So this is how the packaging looks like. I hope it is visible if you can see. This is the applicator. This is the shade. Oh my god. लुक ॲट द शेड. आय होप तुम्हाला दिसत असेल. खूप मस्त आहे, वेल्वेटी क्रीमी असा फॉर्म्युला आहे ह्याचा. लिप्सवरती ट्राय करून बघूया. ओ माय गॉड, लुक ॲट द शेड. हा खूप सुंदर शेड आहे. बाय द वे मी मार्सचा हा जो लिप शेड आहे, आय मीन द शेड ऑफ 11, आय मीन द नंबर 11. आणि आता मला कळतंय की ही इतकी ट्रेंडिंग आणि इतकी व्हायरल का आहे, बिकॉज फॉर्म्युला इतका सुंदर आहे ह्याचा. इट डज ट्रान्सफर. मी अगदी ट्रान्सफर प्रूफ नाही आहे, बट आय बिलीव्ह अगदी 3-4 तास आरामात लिप्सवरती राहील. आणि अगदी असं पॅची किंवा असं हेवी नाही वाटत आहे लिप्सवरती, खूप नॉर्मल वाटतं. आणि मूज लिपस्टिक आहे, खूप छान असं मॅट फिनिश येतं आहे आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली. आणि इंडियन स्किन टोनसाठी परफेक्ट आहे. एव्हरीडेसाठी तुम्ही यूज करू शकता, तुम्ही फंक्शनमध्ये यूज करू शकता. तर खूप प्रिटी शेड आहे. मला असं वाटतं ॲटलिस्ट एकदा तरी हा तुम्ही शेड ट्राय केला पाहिजे. नक्की ट्राय करा. खूप 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 सुंदर शेड आहे हा. मी लिटरली प्रेमात पडली आहे शेडच्या. आणि येस, हा खूप जास्त वापरणार मी. इनफॅक्ट एव्हरीडे बेसिससाठी तर हा परफेक्ट 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 शेड आहे. सो तुमचा पण स्किन टोन माझ्यासारखं असेल, तुम्हाला पण ब्राऊन लिपस्टिक्स ट्राय करायच्या असतील, पण थोडंसं असं वाटत असेल की हा सूट करेल की नाही करेल हा शेड, तर विदाऊट एनी सेकंड थॉट तुम्ही हा लिप शेड परचेस करा. खूप सुंदर आहे आणि सगळ्या स्किन टोनवरती खूप सुंदर वाटेल, खूप छान दिसेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल.